सकाळच्या घाईमध्ये झटपट असा इन्स्टंट बनणारा हा डोसा नक्की बघा. याच्यामध्ये आपण खोबरं, टोमॅटो, शेंगदाण्यापासून हा बनवलेला आहे. अवघ्या 10 मिनिटात तयार होईल. खूप चविष्ट, पौष्टिक आणि मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, इतका छान होतो. व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. थोड्याशा टिप्स फॉलो केल्या तर लगेच व्यवस्थित होऊन जातो. बघा, सगळ्यात अगोदर इथे मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे. अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे. याच्यामध्ये आपण मैद्याचा वगैरे काहीच वापर करणार नाही. याच्यामध्ये परत थोडंसं सुकं खोबरं घेतलेलं आहे. मी सुकंच घ्या किंवा ओलं घेतलं तरीही चालेल. त्याचे काही काप घेतले. नंतर 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी रवा. रवा बघा, हा बारीकवाला मी यूज केलेला आहे. बारीकवालाच रवा वापरा, खूप छान टेस्टी खमंग होते. अर्धी वाटी रवा टाकायचा आणि सोबतच याला अजून थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी मी इथे अर्धी वाटी बेसनसुद्धा वापरत आहे. चणा डाळीचं बेसन आहे. हे खूप छान टेस्टी डोसा याने बनतो, या चण्याच्या पिठाने. सोबतच इथे अर्धा चमचा मी इथे लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा हळद वापरलेली आहे. हा आपल्याला मस्त असा रेड कलरचा डोसा बनवायचा, म्हणून तुम्ही इथे हिरवी मिरची वापरली तरीही चालते. चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे. आता याच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपलं सगळं बनवून जातं. सोबतच इथे अर्धी वाटी मी इथे वापरत आहे ताक, बटर मिल्क. तुम्ही याच्याऐवजी दही वापरलं तरीही चालतं. दही वापरलं तरीही खूप छान डोसा होतो. माझ्याकडे ताक अवेलेबल होतं म्हणून मी ताक वापरलं आणि याला मस्त बारीक फिरवून घ्यायचं. खूप बारीक पेस्ट करायची, कारण याच्यामध्ये आपण खोबरं, शेंगदाणे वापरलेले आहे, तर कुठेही याचा जाडसरपणा राहायला नको, म्हणून खूप बारीक फाईन पेस्ट करा. अजून थोडंसं पाणी टाकून परत याला बारीक पेस्ट करून घ्या याची. आणि जर जाडे काही तुकडे राहिले तर चाळणीने गाळून घ्या. बघू शकता मी खूप फाईन पेस्ट काढली, त्याच्यामुळे मी हे गाळून घेतलेलं नाही आहे. अशा पद्धतीने बघा, याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची लम्स राहिलेली नाही आहे, जाडसर कुठेच नाही आहे, म्हणून अशा पद्धतीने मिक्सरमधून एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. आता एका बाउलमध्ये काढल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अजून थोडंसं पाणी टाकून ते ढवळून मिक्सरच्या भांड्यातलं ते काढून घ्यायचं आहे. चमच्याने बॅटर व्यवस्थित मिक्स करायचं, बघू शकता अशा पद्धतीने. आणि याच्यामध्ये काय करायचं, याची कन्सिस्टन्सी मेंटेन होईपर्यंत थोडंसं पाणी अजून थोडंसं ॲड करायचं आणि याला ढवळून घ्यायचं. अगदी 10 मिनटात सकाळच्या घाईमध्ये तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. खूप पौष्टिक आहे. मुलंही खूप आवडीने खातील हा नाश्ता. नक्की ट्राय करून बघा. आता बघा, अशा पद्धतीची मी कन्सिस्टन्सी थोडंसं अजून पाणी टाकून ॲड करून मेंटेन करून घेतलेले. इकडे डोसा पॅन आपला थोडासा गरम झालेला आहे. तेल लावायचं नाही आहे खालून अजिबात. आणि परत याला चमच्याच्या सहाय्याने याचा अशा पद्धतीने डोसा बनवून घ्यायचा आहे. एकदम स्मूथ बॅटर झालं, त्यामुळे डोसाही व्यवस्थित होतो. तवा जास्त गरम नाही ठेवायचा, मध्यम ठेवायचा. जर कडकड गरम झालं तर आपला डोसा व्यवस्थित येणार नाही आहे. बघू शकता किती व्यवस्थित हा असा डोसा आपला तयार झालेला आहे. आणि सगळं याच्यामध्ये आपण पौष्टिक टाकलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेच आपल्याला मुलांना देण्यासाठी याच्यामध्ये हे नाही आहे. वरतून मस्त कोथिंबीर टाकायची आणि वरतून कांदा कट केलेला टाकायचा, टोमॅटो टाकायचा कट करून. तुम्ही हवं असल्यास पनीर घाला, चीज घाला, अतिशय उत्तम होतं. माझ्याकडे हे अवेलेबल होतं ते मी टाकलं. पनीर घालून जरी केला तरी खूप उत्तम होतं. मी इथे टोमॅटो, शिमला मिरची टाकलेली आहे परत, म्हणजे खूप छान टेस्ट येते याच्यामध्ये वरतून टाकल्यानंतर. हे सर्व टाकल्यानंतर वरतून थोडंसं तेल टाकायचं. काय ना, वरतून तेल टाकल्यानंतर हे अजून व्यवस्थित जे वरचं आहे ते पूर्ण भाजतं आणि डोसाही खूप छान टेस्टी होतो. तर ऑप्शनमध्ये आहे, तेल नाही वापरलं तरीही चालतं, तरीही डोसा उत्तम होतो. बघू शकता आता मस्त ते होत आहे. एक 5 ते 6 मिनटं होऊ द्यायचा. खालची साईड त्याने कडा सोडायला सुरुवात केली की आपला डोसा व्यवस्थित तयार होतो. जर तुम्ही लवकर पालटण्याचा प्रयत्न केला तर डोसा फाटेल, म्हणून बघा, कडा सुटल्यानंतरच डोसा पालटायचा. अशा पद्धतीने डोसा थोडासा पालटून घ्या. बघा, अलगद असा आपला डोसा निघालेला आहे. आता याच्यामध्ये आपण खोबरं, शेंगदाणे, टोमॅटो वापरलेले बघू शकता. किती छान डोसा तयार झालेला आहे आणि झटपट तयार होतो. एका प्लेटमध्ये काढून सर्व करा. असेच बाकीचे सुद्धा मी डोसे बनवून घेतलेले आहे.
पटापट डोसे इथे तयार होतात. पौष्टिकसुद्धा आहे. मुलांना पटकन तुम्ही तयार करून देऊ शकता. घरामध्ये 4 वाजता जर तुम्हाला स्नॅक खायची इच्छा झाली तर त्या टायमालासुद्धा बनवा आणि घरचं पौष्टिक मुलांना द्या. मुलं बाहेरचं अजिबात मागणार नाही. प्रत्येक वेळेस डोसा बनवताना एक लक्षात ठेवा की तवा थंड होऊ द्यायचा, पाण्याचा शिपका मारायचा दुसऱ्या वेळेस बनवताना, जेणेकरून आपला डोसा जो आहे ना व्यवस्थित बनेल. नाहीतर जर घाईघाईमध्ये बनवला तर डोसा फटतो. बघू शकता हा डोसा देखील दुसरा किती मस्त व्यवस्थित झालेला आहे. अशाच पद्धतीनं दुसरा बनवल्यानंतर तिसरासुद्धा बनवला. भरपूर डोसे होतात. एवढ्याच्या बॅटरमध्ये कमीत कमी 6 ते 7 डोसे झाले होते. करता करतानाच मुलांनी खाल्लेसुद्धा होते. तुम्ही याच्यामध्ये अजून वरती व्हेजिटेबल टाका. प्रत्येक वेळेस व्हेजिटेबल टाका, जेणेकरून मध्ये आपण पोटॅटोची स्टफिंग नाही भरली तरी असं चिरून घातलं तरी उत्तम होतात. बघू शकता किती छान इथे डोसे तयार झालेले आहे. टोमॅटो केचपसोबत किंवा ग्रीन चटणीसोबत हे डोसे तुम्ही सर्व करा आणि मुलांना नक्कीच खाऊ घाला. बघू शकता मस्त कडकसुद्धा झाले. अशा पद्धतीनं नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती देखील कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. थँक्यू. बाय.